ओके, अभी एक्चुअली ये नेक्स्ट टाइप का प्रॉब्लम है। एक्चुअली इसमें रिडम्पशन ऑफ प्रेफरेंस शेयर बाय कन्वर्जन वाला प्रॉब्लम है। मतलब यहाँ पर एक्चुअली जो शेयर्स है वो एक्चुअली इक्विटी शेयर्स में कन्वर्ट हो जाएंगे, नहीं तो प्रेफरेंस शेयर्स में, अदर टाइप ऑफ सिक्योरिटी में वो शेयर्स है वो कन्वर्ट हो जाएंगे। इस टाइप का ये प्रॉब्लम है एक्चुअली। ओके, यहाँ पर देखिए, द कंपनी गेव द नोटिस ऑफ इट्स इंटेंशन टू रिडीम इट्स आउटस्टैंडिंग 50,000 10% प्रेफरेंस शेयर ऑफ ₹100 ईच एट अ प्रीमियम ऑफ 5%। मतलब वो रिडीम करने वाला है 10% प्रेफरेंस शेयर, ₹100 ईच वाला शेयर है, लेकिन रिडीम करते समय वो 5% प्रीमियम में रिडीम करने वाले हैं। मतलब ₹100 का शेयर वो रीपेएबल एट ₹100 पर शेयर है। ओके, मतलब ₹5 वो एक्स्ट्रा प्रीमियम रीपेमेंट करने वाले हैं। एंड ऑफर द होल्डर द फॉलोइंग ऑप्शन। अभी जो प्रेफरेंस शेयर होल्डर है उनको एक्चुअली वो 3 ऑप्शन उन्होंने दिया हुआ है कन्वर्ट करने के लिए। मतलब वो पहला ऑप्शन दिया हुआ है कि आप प्रेफरेंस शेयर एक्सेप्ट कर लो, 12% प्रेफरेंस शेयर ऑफ ₹20 ईच एट ₹25 पर शेयर। मतलब ₹20 वाला शेयर है वो 25 को एक्सेप्ट कर दो, मतलब ₹5 प्रीमियम से एक्सेप्ट कर दो। ये फर्स्ट वाला ऑप्शन दिया हुआ है। सेकंड वाला ऑप्शन है कि उनको 10% डिबेंचर अलॉट करने वाले हैं, तो आपको चाहिए, मतलब वो प्रेफरेंस शेयर होल्डर को चाहिए तो वो डिबेंचर एक्सेप्ट कर सकते हैं एट ₹96, मतलब 4% डिस्काउंट से एक्सेप्ट कर सकते हैं। ओके, और लास्ट ऑप्शन दिया है टू हैव होल्डिंग रिडीम फॉर कैश। लास्ट ऑप्शन दिया है कि उन्होंने कैश में रिडम्पशन करने का है। मतलब वो 3 ऑप्शन उन्होंने एक्चुअली दिया हुआ है। ओके, तो ये 3 ऑप्शन में से जो ऑप्शन चाहिए वो एक्चुअली प्रेफरेंस शेयर होल्डर एक्सेप्ट कर सकता है। तो अभी आगे अकॉर्डिंगली क्या हुआ है, 25,000 प्रेफरेंस शेयर होल्डर एक्सेप्टेड द प्रपोजल ए। मतलब ये जो प्रेफरेंस शेयर वाला ऑप्शन है ना वो उन्होंने एक्सेप्ट कर दिया। ओके, नेक्स्ट 20,000 प्रेफरेंस शेयर होल्डर एक्सेप्टेड द प्रपोजल बी। मतलब ये जो डिबेंचर वाला ऑप्शन है ना वो एक्सेप्ट कर दिया 20,000 शेयर होल्डर ने। ओके, और रिमेनिंग प्रेफरेंस शेयर होल्डर, रिमेनिंग मतलब कितना आ जाएगा, टोटल था 50,000। ओके, उसमें से 25 और 20 गया तो वो रिमेनिंग बचा एक्चुअली 5,000 शेयर्स बचा। ओके, तो रिमेनिंग प्रेफरेंस शेयर होल्डर एक्सेप्टेड द प्रपोजल सी। रिमेनिंग मतलब 5,000 शेयर्स। ओके, रिमेनिंग मतलब 5,000 शेयर्स आ जाएगा। 25,000 प्लस 20,000 इज इक्वल टू 45,000 आ जाएगा। टोटल शेयर थे 50,000, तो 50,000 में से 45,000 गया तो रिमेनिंग कितना बचा है, 5,000 शेयर्स बचा है। तो 5,000 प्रेफरेंस शेयर होल्डर ने कितना कौन सा प्रपोजल एक्सेप्ट किया है, सी वाला प्रपोजल एक्सेप्ट किया है। ओके, पास द जर्नलिटीज इन द बुक्स ऑफ कंपनी टू रिकॉर्ड ओनली द अबाउ ट्रांजेक्शन्स। ओके, मतलब ये जो 3 जो ट्रांजेक्शन है वो हमें सिर्फ करने का है। ओके, तो इसके लिए एक्चुअली अभी ये जो कन्वर्जन वाला जो प्रॉब्लम है ना, इसमें CRR वगैरह क्रिएट करने की ज़रूरत नहीं रहती, क्योंकि वो कन्वर्ट करके एक्चुअली हो जाता है। मतलब प्रेफरेंस शेयर से वो इक्विटी, प्रेफरेंस शेयर से वो सेकंड टाइप ऑफ प्रेफरेंस शेयर में कन्वर्ट हो जाएगा। प्रेफरेंस शेयर से वो सेकंड डिबेंचर्स में कन्वर्ट हो जाएगा, नहीं तो प्रेफरेंस शेयर से वो इक्विटी शेयर्स में कन्वर्ट हो जाएगा। तो इसकी वजह से यहाँ पर CRR क्रिएट करने की ज़रूरत नहीं रहती। ओके, तो अभी इस टाइप के अभी प्रॉब्लम में हमें सिर्फ 2 ही एंट्री करने के, फर्स्ट ड्यू वाली एंट्री और सेकंड पेमेंट वाली एंट्री, मतलब वो कन्वर्जन वाली एंट्री। ओके, कन्वर्जन वाली एंट्री कैसे हो जाएगी, पहली ड्यू वाली एंट्री हमारी जो पहली वाली होती है वैसी होगी। मतलब ड्यू वाली एंट्री अभी करेंगे तो ये अभी एंट्री हम अभी यहाँ पर अभी इन द बुक्स ऑफ एक्चुअली कंपनी, एक्चुअली नाम नहीं दिया हुआ ने दिया हुआ है उन्होंने, ए कंपनी। ओके, इन द बुक्स ऑफ ए कंपनी। अभी एक्चुअली ये ए कंपनी भी नहीं है, एक्चुअली उसका नाम नहीं दिया हुआ है, लेकिन मैं अभी मेंशन कर देता हूँ ए कंपनी। ओके, अभी ये जो टोटल हमें कितने शेयर्स रिडीम करने के, तो 50,000 शेयर्स हमें रिडीम करने के, ₹100 ईच एट 5% प्रीमियम। मतलब अभी उसका फेस वैल्यू कितना है, शेयर्स का फेस वैल्यू है ₹100, और प्रीमियम कितना है, प्रीमियम है 5%, मतलब 100 पे 5% प्रीमियम। ओके, 100 पे 5% प्रीमियम मतलब आएगा ₹5 प्रीमियम आएगा। मतलब रीपेएबल अमाउंट कितना रहेगा, ₹105 रीपेएबल अमाउंट रहेगा। ओके, इतना रीपेमेंट करने का है। वैसे टोटल नंबर ऑफ शेयर्स कितना है, 50,000 शेयर्स है, 50,000 इंटू 100, तो उसकी टोटल अमाउंट कितनी हो जाएगी। ओके, 50 लाख रुपीज़ टोटल अमाउंट हो जाएगी। उस पर 5% प्रीमियम है, मतलब इंटू 5/100, मतलब आ जाएगा 2,50,000 का प्रीमियम अमाउंट आ जाएगा। तो टोटल अमाउंट रीपेएबल कितना रहेगा, एक्चुअली इतना अमाउंट टोटल अमाउंट रीपेएबल रहेगा 52,50,000। ओके, इतना अमाउंट एक्चुअली रीपेएबल रहेगा। ओके, तो अभी उन्होंने एक्चुअली 3 ऑप्शन दिया हुआ है। एक फर्स्ट ऑप्शन है, एक्चुअली इस प्रॉब्लम में वो कैलकुलेशन ही ज़्यादा एक्चुअली इंपॉर्टेंट है, कैलकुलेशन कैसे करते हैं वो।
ओके, फर्स्ट एंट्री तो सिंपल है, जो हम पहले करते थे वैसी एंट्री हो जाएगी, अमाउंट ड्यू वाली एंट्री। ओके, अभी यहाँ पर बाकी कुछ दिया नहीं है एक्चुअली, मतलब वो स्टेप है, वो कुछ भी करने की मतलब ये प्रॉब्लम है, इसमें इन्वेस्टमेंट सोल्ड नहीं दिया है, फ्रेश इश्यू नहीं दिया हुआ है, इसमें ऑलरेडी शेयर फुल्ली पेडअप है, तो डायरेक्टली जो प्रेफरेंस शेयर वाला जो एंट्री रहता है, प्रेफरेंस शेयर रिडम्पशन वाला जो 4 एंट्री रहता है, वो उसमें से ही एंट्री करने का बाकी है, लेकिन इसमें अभी CRR भी नहीं क्रिएट होगा, क्योंकि ये कन्वर्जन वाला प्रॉब्लम है। ओके, इसमें प्रीमियम एडजस्ट वाला हम एंट्री कर देंगे, और जो पहला ड्यू वाला एंट्री है वो कर देंगे, और पेमेंट वाला मतलब यहाँ पर एक्चुअली कन्वर्जन वाला एंट्री हो जाएगा। ओके, तो फर्स्ट एंट्री अमाउंट ड्यू वाला एंट्री। ओके, फर्स्ट एंट्री अमाउंट ड्यू वाला एंट्री एकदम सेम होगा जो पहले हम करते थे वैसा ही, 10% प्रेफरेंस शेयर कैपिटल अकाउंट डेबिट। ओके, यहाँ पर एंट्री एकदम सेम होगा, 10% प्रेफरेंस शेयर कैपिटल अकाउंट डेबिट। ओके, प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरेंस शेयर अकाउंट डेबिट टू प्रेफरेंस शेयर होल्डर अकाउंट। ओके, ये ड्यू वाला एंट्री हम जो पहले करते थे वैसे एक्चुअली सेम एंट्री हमने कर दिया, प्रेफरेंस शेयर होल्डर अकाउंट। ओके, अमाउंट कितना रहेगा, प्रेफरेंस शेयर का फेस वैल्यू कितना है, 50 लाख रुपीज़ है। ओके, तो फेस वैल्यू रहेगा 50 लाख। ओके, प्रीमियम कितना है, 2,50,000 का, वो ऐसे ही प्रीमियम आ जाएगा, और टोटल अमाउंट रीपेबल कितना है, तो यहाँ पर वो आ जाएगा 52,50,000। ओके, तो इतना हमें अमाउंट एक्चुअली रीपेमेंट करने का है, तो नरेशन आ जाएगा। ओके, ठीक है, लिखना पड़ेगा। ओके, बिंग बिंग 50,000। ओके, 50,000 10% preference shares redeemable at 5% premium। ओके, यहाँ पर ऑल लिख सकते हैं एक्चुअली, प्रेफरेंस शेयर्स ऑफ ₹100 ईच, ₹100 ईच, रिडीमेबल एट 5% प्रीमियम। ओके, ये नरेशन आ जाएगा। ओके, अभी सेकेंड एंट्री आ जाएगी। अभी ये जो 3 सिचुएशन है ना, उसमें 3 सिचुएशन वाला एक एक एंट्री आ जाएगा, मतलब ये पहला वाला कन्वर्जन प्रेफरेंस शेयर में कन्वर्ट वाला एंट्री। ओके, सेकेंड 10% डिबेंचर्स में कन्वर्ट वाला एंट्री, और लास्ट में ये कैश में रिडम्पशन वाला एंट्री है। 3 एंट्री एक्चुअली अभी हो जाएगा। तो अभी एंट्री का एक्चुअली कैलकुलेशन कैसे करने का है वो ज़्यादा इंपॉर्टेंट है। ओके, अभी पहले 25,000 का हम कैलकुलेशन करते हैं, 25,000 प्रेफरेंस शेयर को कितना अमाउंट देना देना पड़ेगा एक्चुअली, वो पहले कैलकुलेट करते हैं। ओके, तो अभी पहले ए प्रपोजल वाला हम ऑप्शन वाला कैलकुलेशन करते हैं, कितना शेयर्स देने वाले हैं उनको, ये 25,000 टू एक्सेप्ट 12% क्यूमुलेटिव प्रेफरेंस शेयर ऑफ ₹10 ईच। ये एक्चुअली हमें वर्किंग नोट में सभी शो करना पड़ेगा, कितना प्रपोज ये जो फर्स्ट वाला प्रपोजल है, ए वाला प्रपोजल, वो कितने जन ने एक्सेप्ट किया है, 25,000 शेयर होल्डर ने वो प्रपोजल एक्सेप्ट किया है। ओके, तो अभी उनको टोटल अमाउंट हमें कितना देना पड़ेगा एक्चुअली। ओके, 25,000 प्रेफरेंस शेयर होल्डर ने ये एक्चुअली ऑप्शन एक्सेप्ट किया है, तो हमें टोटल अमाउंट हमें कितना रीपेमेंट करने का, ₹20 फेस वैल्यू प्लस ₹5 प्रीमियम। ऐसे हमें एक्चुअली टोटल अमाउंट रीपेमेंट करने का है, कितना, 12% क्यूमुलेटिव प्रेफरेंस शेयर्स। ओके, मतलब यहाँ पर उनका फेस वैल्यू का अमाउंट कितना आ जाएगा, 25,000 इंटू 20, तो यह आ जाएगा 5 लाख रुपीज़ उनका फेस वैल्यू का अमाउंट आ जाएगा। ओके, और ओके, उसके बाद में उनको प्रीमियम देने का, एक्चुअली प्रीमियम का अमाउंट कितना आ जाएगा, प्रीमियम अमाउंट, प्रीमियम अमाउंट आ जाएगा 25,000
इंटू 5, इतना प्रीमियम का अमाउंट आ जाएगा। मतलब उनको टोटल अमाउंट कितना मिलने वाला है एक्चुअली, ये टोटल अमाउंट मिलने वाला है उनको 6,25,000 मिल जाएगा। ओके, 6,25,000 मिल जाएगा। एक मिनट, इस प्रकार से नहीं एक्चुअली कैलकुलेशन करते। ये एक्चुअली 25,000 शेयर्स का हमें कैलकुलेशन करने का, कितना नंबर ऑफ उनको प्रेफरेंस शेयर मिलने वाला है वो एक्चुअली हमें कैलकुलेट करने का है। ओके, तो ये नहीं एक्चुअली, कितना शेयर है, 25,000 शेयर है, उनका एक्चुअली फेस वैल्यू कितना है 25,000 का। ये वाला फेस वैल्यू हमें कंसिडर करके पहले हमें उनको कितना अमाउंट देने का है वो पहले हमें कैलकुलेट करने का है। ओके, तो इस प्रकार के प्रॉब्लम में हमें 25,000 शेयर होल्डर ने वो शेयर्स एक्सेप्ट किया है ना, उतना शेयर्स एक्सेप्ट किया है, तो वो कितना नंबर ऑफ हमें क्यूमुलेटिव प्रेफरेंस शेयर देने का है, 12% क्यूमुलेटिव प्रेफरेंस शेयर कितना नंबर में दे, मतलब कितना नंबर ऑफ शेयर देने का वो हमें कैलकुलेट करने का है। तो उसकी वजह से हमें पहले कितना शेयर है, 25,000 शेयर होल्डर ने वो एक्सेप्ट किया है, मतलब 25,000 हमें फेस वैल्यू कितना देने का है उनको, फेस वैल्यू कितना है उनका, ओके, फेस वैल्यू कितना आ जाएगा 25,000 इंटू 100, उतना उनका फेस वैल्यू आ जाएगा। और प्रीमियम कितना रहेगा, 5% प्रीमियम रहेगा, मतलब इंटू 5%। ओके, मतलब एक्चुअली उनको पूरा अमाउंट कितना मिलने वाला है, 26,25,000, इतना अमाउंट हमें रीपेएबल है। कितने शेयर होल्डर को, 25,000 शेयर होल्डर को। और उन्होंने एक्चुअली क्या एक्सेप्ट किया है, एक्चुअली जो प्रेफरेंस शेयर एक्सेप्ट किया है उन्होंने 12% क्यूमुलेटिव प्रेफरेंस शेयर एक्सेप्ट किया है। 20 रुपीज़ वाला प्रेफरेंस शेयर उन्होंने 25 रुपीज़ को एक्सेप्ट किया है। मतलब उनको एक्चुअली कितना नंबर ऑफ क्यूमुलेटिव प्रेफरेंस शेयर देने का है, मतलब 12% क्यूमुलेटिव प्रेफरेंस शेयर कितने नंबर ऑफ प्रेफरेंस शेयर देने का वो हमें यहाँ पर कैलकुलेट करने का है। तो अभी यहाँ पर हम कैलकुलेट करेंगे नंबर ऑफ क्यूमुलेटिव प्रेफरेंस शेयर, नंबर ऑफ 12% क्यूमुलेटिव प्रेफरेंस शेयर्स। ओके, इतना हमें अमाउंट उनको रीपेमेंट करने का है। तो अभी अमाउंट रीपेमेंट करने के लिए उनको कितना, ये नंबर, ये जो ऑप्शन दिया हुआ है, ये उन्होंने जो ऑप्शन दिया हुआ है, मतलब ये 12% क्यूमुलेटिव प्रेफरेंस शेयर, वो कितना क्यूमुलेटिव प्रेफरेंस शेयर उनको देने का है वो हमें यहाँ पर कैलकुलेट करने का है। 25,000 शेयर होल्डर ने वो एक्सेप्ट किया है, तो 25,000 शेयर होल्डर को हमें कितना अमाउंट रीपेएबल है, 26,25,000 इतना अमाउंट रीपेएबल है। तो हमें अब एक 12% जो नया वाला शेयर्स उनको जो इशू करने का है, वो कितना नंबर ऑफ शेयर्स हमें इशू करने का वो यहाँ पर हमें कैलकुलेट करने का है। ओके, तो पहले हमें 25,000 शेयर होल्डर को कितना अमाउंट रीपेएबल है वो हमें पहले कैलकुलेट करके लिया, तो 26,25,000 इनको अमाउंट रीपेएबल है। अब ये जो नया शेयर जो इशू करने वाले हैं वो 20 रुपीज़ वाला शेयर है, लेकिन वो इशू करते समय हमें 25 रुपीज़ पर शेयर में इशू करने वाले हैं, मतलब 5% प्रीमियम से, सॉरी 5 रुपीज़ प्रीमियम से इशू करने वाले। तो अभी नंबर ऑफ 12% क्यूमुलेटिव इक्विटी शेयर कितना इशू करना पड़ेगा तभी इनका जो क्लेम है वो सेटिस्फाई हो जाएगा। ये कैलकुलेट करने के लिए हमें जितना अमाउंट रीपेएबल है, मतलब 26,25,000 इतना अमाउंट रीपेएबल है उनको। ओके, तो डिवाइड बाय जो टोटल वैल्यू ऑफ शेयर्स है, नया वाला जो शेयर्स इशू करने वाले वो 25 पर शेयर इशू करने वाले, तो वो डिवाइड बाय 25 कर देंगे तो हमें नंबर ऑफ इक्विटी शेयर, जो नंबर ऑफ नया जो प्रेफरेंस शेयर है वो एक्चुअली कैलकुलेट हो जाएगा। तो नंबर ऑफ नया वाला प्रेफरेंस शेयर कितना कैलकुलेट हो जाएगा, ये हो गया 1,05,000 शेयर्स, नया वाला शेयर्स हमें उनको इशू करना पड़ेगा, तभी ये 26,25,000 उनको एक्चुअली अमाउंट रीपेमेंट हो जाएगा। ओके, मतलब वो कन्वर्जन हो जाएगा उनका। तो नया शेयर्स हमें कितना इशू करना पड़ेगा, 1,05,000 शेयर्स हमें इशू करना पड़ेगा। कौन सा, 12% क्यूमुलेटिव प्रेफरेंस शेयर्स हमें इतना इशू करना पड़ेगा, तभी उनका ये जो 25,25,000 अमाउंट है वो रीपेएबल हो जाएगा। ओके, तो ये कैलकुलेशन करना एक्चुअली ज़्यादा इंपॉर्टेंट रहता है कि ये कितना नंबर ऑफ शेयर्स नया वाला ऑप्शन में इशू करने का है। मतलब 25,000 शेयर होल्डर ने एक्सेप्ट किया प्रपोजल ए,
लेकिन प्रपोजल ए में हमें कितना नंबर ऑफ प्रेफरेंस शेयर्स है, नया जो प्रेफरेंस शेयर इशू करने का है वो कितने नंबर ऑफ शेयर्स इशू करने का वो दिया नहीं रहता है प्रॉब्लम में। तो हमें वो एक्चुअली कैलकुलेट करना पड़ता है कि कितने नंबर ऑफ शेयर्स हमें इशू करने का है। तो नंबर ऑफ शेयर्स इशू कैलकुलेट करने के लिए हमें पहले 25,000 जो शेयर होल्डर ने जो एक्सेप्ट किया है जो प्रपोजल, ओके, तो वो प्रपोजल एक्सेप्ट करने के बाद उनको कितना रुपीज़ रीपेएबल है वो एक्चुअली पहले कैलकुलेट करने का है। तो ये हमने कैलकुलेट कर दिया कि 25,000 शेयर होल्डर को एक्चुअली 26,25,000 अमाउंट रीपेएबल है। ओके, तो 26,25,000 अमाउंट रीपेएबल है, तो उतने अमाउंट सेटिस्फाई होने के लिए कितने नंबर ऑफ नए प्रेफरेंस शेयर इशू करने पड़ेंगे वो यहाँ पर कैलकुलेट करने का है। ओके, तो कितने नंबर ऑफ नए प्रेफरेंस शेयर इशू करने पड़ेंगे, तो ये जो अमाउंट निकाला है वो अमाउंट डिवाइड बाय जो इशू प्राइस रहेगा नए शेयर की, वो इशू प्राइस से हम डिवाइड कर देंगे। तो इशू प्राइस है 25 पर शेयर। ओके, तो 25 पर शेयर हमने डिवाइड कर दिया, तो नंबर ऑफ प्रेफरेंस शेयर हमें निकल जाएंगे। तो 1,05,000 नंबर ऑफ प्रेफरेंस शेयर नए हमें इशू करने का है। तो अभी ये इशू वाला हमें एंट्री करते समय ऐसे इशू वाला एंट्री करना पड़ेगा। नया नए शेयर्स का क्या अमाउंट है, क्या रेट है, 12% क्यूमुलेटिव प्रेफरेंस शेयर अकाउंट डे, ये हमें नए शेयर्स हमें इशू करने का है। तो यहाँ पर ये आ जाएगा 2, नए शेयर इशू करे, वो नए शेयर इशू कर रहे हैं वो प्रीमियम से इशू कर रहे हैं, उसकी वजह से सिक्योरिटी प्रीमियम अकाउंट भी क्रेडिट हो जाएगा। ओके, और डेबिट हो जाएगा प्रेफरेंस शेयर होल्डर अकाउंट को। नए शेयर इशू वाला एंट्री क्या रहता है, नए शेयर वाला इशू वाला एंट्री रहता है बैंक अकाउंट डेबिट टू प्रेफरेंस शेयर कैपिटल अकाउंट टू सिक्योरिटी प्रीमियम अकाउंट, ऐसे एंट्री रहता है। लेकिन इस चीज अभी यहाँ पर एंट्री करते समय बैंक अकाउंट डेबिट नहीं होगा, क्योंकि हम अमाउंट रिसीव नहीं कर रहे। तो प्रेफरेंस शेयर होल्डर को ये अमाउंट, ये जो नए शेयर है वो इशू कर रहे हैं, इसकी वजह से प्रेफरेंस शेयर होल्डर अकाउंट के यहाँ पर डेबिट आ जाएगा। एक्चुअली न्यू शेयर इशू वाला एंट्री ऐसे रहता है, कभी ये न्यू शेयर वाला कभी नॉर्मल वाला कभी एंट्री रहता है, तो ये एंट्री ऐसे रहता है बैंक अकाउंट डेबिट। ओके, बैंक अकाउंट डेबिट रहता था, लेकिन करंट सिचुएशन में बैंक अकाउंट डेबिट नहीं होगा, क्योंकि हम अमाउंट नहीं रिसीव करने वाले, हम कन्वर्ट कर रहे हैं। ये वाले पहले वाले जो प्रेफरेंस शेयर्स है वो हम प्रेफरेंस शेयर्स है वो कन्वर्ट कर रहे हैं नया वाला प्रेफरेंस शेयर्स में। ओके, तो जो हमें ये जो हमें नए इशू करने वाले हैं वो किसको इशू करने वाले हैं, जो ओल्ड वाले जो प्रेफरेंस शेयर होल्डर थे उनको हम शेयर्स इशू करने वाले हैं। यहाँ पर तो बैंक अकाउंट डेबिट नहीं आएगा, यहाँ पर डेबिट आएगा, जो प्रेफरेंस शेयर होल्डर है उनको डेबिट आएगा। ओके, इसकी वजह से यहाँ पर जर्नल एंट्री होगी नए शेयर इशू करने की, प्रेफरेंस शेयर होल्डर अकाउंट डेबिट टू जो नए प्रेफरेंस शेयर्स है वो प्रेफरेंस शेयर 12% क्यूमुलेटिव प्रेफरेंस शेयर्स अकाउंट, एंड टू हम जो इशू करने वाले हैं वो 20 रुपीज़ वाला शेयर्स हम 25 को इशू कर रहे हैं, मतलब 20 रुपीज़ फेस वैल्यू और 5 रुपीज़ प्रीमियम है। ओके, इसकी वजह से हम इशू करते समय अभी यहाँ पर हमने अमाउंट एक्चुअली कैलकुलेट कर दिया, कितने अमाउंट है उनके, इतने नंबर ऑफ शेयर्स हमें इशू करने के, 1,05,000 शेयर्स इशू करने के, मतलब अमाउंट कितनी आ जाएगी 1,05,000 इंटू 20, ये आएगा फेस वैल्यू, एंड 1,05,000 इंटू 5 ये आ जाएगा प्रीमियम, और इन दोनों का टोटल यहाँ पर आ जाएगा। ओके, कितना अमाउंट होगा 26,25,000। देखो जितना रीपेएबल अमाउंट था उतना अमाउंट एक्चुअली टोटल हो जाएगा। ये रीपेएबल अमाउंट कितना था उनको 25,000, प्रेफरेंस शेयर होल्डर का रीपेएबल अमाउंट कितना था 26,25,000, तो इतना अमाउंट यहाँ पर अभी क्रेडिट आ रहा है, उतना अमाउंट हम उनको पेड कर रहे हैं। ओके, तो समजलेलं तुम्हाला काय करायला लागेल, आपल्याला हे जे 3 ऑप्शन जे दिलेले आहेत, हे जे 3 ऑप्शन ज्यांनी एक्सेप्ट केले, तर पहिल्यांदा त्यांची अमाऊंट ड्यू किती आहे ती पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायची। ओके, ॲक्च्युली ही जी अमाऊंट ड्यूची आपण जी एंट्री पहिली जी ट्रान्सफर केली ना, ती तुम्ही प्रत्येक याची सेपरेट सुद्धा ट्रान्सफर करू शकत होता। प्रत्येकाची ही जी कंबाईन केली ना, ती कंबाईन न करता तुम्ही प्रत्येकाची सेपरेट सुद्धा फाइंड आउट करून म्हणजे सेपरेट सुद्धा मेन्शन करू शकत होता। ओके, तुम्हाला कधी ही कंबाईनवाली म्हणजे मी एकच एंट्री केली, तीन सिच्युएशन आपल्या आहेत ए बी सी, तर तिन्ही सिच्युएशनसाठी मी सेपरेट जर्नल एंट्री करत नाही, ती तिघांची कंबाईन एकच एंट्री ट्रान्सफर केली, टोटल प्रेफरन्स शेअर होल्डर ड्यूवाली एंट्री। तर अशी न करता आपण तिघांची आपण सेपरेट सुद्धा एंट्री आपण ट्रान्सफर करू शकत होतो बघा, अशा पद्धतीने। ही एंट्री मी इथे खाली ॲक्च्युली मेन्शन करतो। ओके, ही एंट्री नंबर सेकंड। आता ही फर्स्ट एंट्री ना, तुम्हाला कधी ही जी एंट्री आहे ती ही न ट्रान्सफर करता तुम्हाला कधी तिन्ही सिच्युएशनची तुम्ही सेपरेट सुद्धा जर्नल एंट्री ॲक्च्युली ट्रान्सफर करू शकता। ओके, ठीक आहे, ही एंट्री मी
ही एंट्री आपण नाही झाली असं आपण कन्सिडर करूया आणि आपण तिघांची सेपरेट एंट्री करूया. पहिल्यांदा ए ऑप्शनची सेपरेट एंट्री करूया. तर एंट्री ॲक्च्युली अशीच होणार आहे. एंट्रीमध्ये काही चेंजेस नाही आहेत ॲक्च्युली. फक्त ती अमाऊंट आपली चेंज होईल. ही जी 25,000 शेअर्सची जी पहिली अमाऊंट होती ती पहिल्यांदा अमाऊंट आपल्याला इथे मेन्शन करायला लागेल. आता इथे आपण किती शेअर्स आपण ए ऑप्शन किती जणांनी सिलेक्ट केलेलं आहे? 25,000 शेअर होल्डरने ॲक्सेप्ट केलेलं आहे. ओके, तर 25,000चीच फक्त एंट्री होईल. ही सेम एंट्री झाली ॲक्च्युली. ओके, ही एंट्री ॲक्च्युली झालेली आहे आपली. बघा एवढी एंट्री अमाऊंट आपल्याला त्यांना रीपेएबल होती. ओके, ही आपली फर्स्ट आपली सिच्युएशन ए सिच्युएशनची एंट्री होईल आणि त्यांना ही अमाऊंट आपण कन्वर्टची एंट्री झाली. ओके, त्यांना न्यू शेअर इश्यू केले. बिंग 12% cumulative preference shares issued to preference shareholder. ओके, सर परत एक्सप्लेन करा ना. ही जी आपण फर्स्ट एंट्री जी आपण केलेली आहे ना, ही फर्स्ट एंट्री मी टोटल सर्व शेअरची केलेली होती एंट्री. तर ही एंट्री कधी म्हणजे आता तीन सिच्युएशन आहेत ना आपल्या इथे, ए बी आणि सी. ए सिच्युएशन किती जणांनी ॲक्सेप्ट केलं? 25,000 शेअर्सनी ॲक्सेप्ट केलेलं आहे शेअर होल्डरनी. बी सिच्युएशन किती जणांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे? तर 20,000 शेअर होल्डरने ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि सी सिच्युएशन किती जणांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे? 5,000 शेअर होल्डरनी. ओके, तर आता मी ही पहिल्यांदा कंबाईन एंट्री केलेली होती का टोटल 50,000 शेअर होल्डरला किती अमाऊंट ड्यू होती ती डायरेक्ट एंट्री ट्रान्सफर केली. तुम्ही असं जरी केलं तरी सुद्धा चालू शकतं. मग ही एंट्री तुम्ही नाही ट्रान्सफर, म्हणजे ह्या तीन एंट्री आहेत ना, ह्या तुमच्या तीन एंट्री ट्रान्सफर होणार नाही. म्हणजे ए बी सी सिच्युएशनची सेपरेट एंट्री न ट्रान्सफर करता एक कंबाईन एंट्री तुम्ही ट्रान्सफर करू शकता. ही पहिली गोष्ट समजली. ओके, ही कंबाईन एंट्री तुम्ही ट्रान्सफर केली तरी सुद्धा चालू शकते. पण बऱ्याच वेळेस असं होतं की कंबाईन एंट्रीमध्ये मुलं कन्फ्यूज होतात की ही अमाऊंट आपण एवढी 52,50,000 रुपीज रीपेएबल होती, पण आपण इथे रीपेमेंट करताना आपण कमी रीपेमेंट करतोय. ओके, त्यामुळे ॲक्च्युली ते त्याच्यामध्ये मुलं ॲक्च्युली कन्फ्यूज होतात म्हणजे. ओके, त्यामुळे आपण काय करूया, आपण एक सेपरेट आपण जर्नल. अरे ही अमाऊंट ॲक्च्युली चेंज होईल. ॲक्च्युली एक मिनिट, ही अमाऊंट ॲक्च्युली रॉंगच आपण मेन्शन केलेली आहे. ही क्रेडिट आहेत ना, हे क्रेडिट होतील. ओके, ही अमाऊंट आपण रॉंगच ॲक्च्युली मेन्शन केलेली आहे. ओके, पहिल्यांदा ड्यूवाली एंट्री. आता हे जे ही आपण एंट्री केलेली आहे आपण ती इग्नोर करूया. म्हणजे ती कधी एंट्री आपण एक कंबाईन एंट्री सुद्धा करू शकतो म्हणून आपण मेन्शन केलेली आहे. आता सेपरेट एंट्री केली तर कशा पद्धतीने, आता पहिल्यांदा ए सिच्युएशनची मी एंट्री मेन्शन करतोय. ओके, ए सिच्युएशनची एंट्री मेन्शन करतोय. ॲक्च्युली एंट्री मेन्शन केलेली आहे सिच्युएशन ए. ओके, सिच्युएशन ए वाली एंट्री मेन्शन करतोय. तर त्याच्यामध्ये आपल्याला किती नंबर ऑफ शेअर्स, किती जणांनी ॲक्सेप्ट केले? ते 25,000 शेअर होल्डरने ॲक्सेप्ट केलं. म्हणून पहिल्यांदा आपल्याला हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायला लागेल. ओके, 25,000 शेअर होल्डरला किती अमाऊंट ड्यू आहे? तर त्यांना फेस व्हॅल्यू आहे त्यांची 25,000 इंटू 100. त्यांची प्रीमियमची अमाऊंट आहे 5%. म्हणजे त्यांना टोटल अमाऊंट रीपेएबल किती आहे? 26,25,000 त्यांची अमाऊंट रीपेएबल. ही पहिली गोष्ट समजली. आपले किती अमाऊंट त्यांना, त्यांची फेस व्हॅल्यू किती? 100 रुपीज आहे आणि प्रीमियम किती आहे? 5% आहे. किती शेअर होल्डरने ॲक्सेप्ट केलं? 25,000 शेअर होल्डरने ॲक्सेप्ट केलं. म्हणजे त्यांची फेस व्हॅल्यू त्यांना किती? आपल्याला 25,000 शेअरची फेस व्हॅल्यू किती होईल? 25,000 इंटू 100, 25 लॅक्स येईल. आणि प्रीमियमची अमाऊंट किती येईल? 5% अमाऊंट येईल. म्हणून 5% अमाऊंट येते 25 लॅक्सच्या 5% अमाऊंट येते 1,25,000. ओके, म्हणजे त्यांना टोटल अमाऊंट रीपेएबल किती आहे? 26,25,000 अमाऊंट रीपेएबल. ही आपण पहिल्यांदा आपण गोष्ट आपण फाइंड आउट केली. तीच आपण जर्नल एंट्री आपण इथे पहिले मेन्शन करू शकतो. जर्नल एंट्री, फर्स्ट जर्नल एंट्री. ओके, डेबिट किती अमाऊंट होईल? प्रेफरन्स शेअर होल्डरची प्रेफरन्स शेअर कॅपिटलची डेबिट अमाऊंट किती येईल? 25 लॅक्स येईल. 25,000 इंटू 100. ओके, त्यांची प्रीमियमची अमाऊंट किती येईल? 25 लॅक्स इंटू 5%. ही प्रीमियमची अमाऊंट येईल. आणि टोटल अमाऊंट त्यांची रीपेएबल किती आहे?
एवढी अमाऊंट त्यांची रीपेएबल अमाऊंट आहे 26,25,000. ही जर्नल एंट्री पहिले समजली. आपण ए सिच्युएशनची फक्त जर्नल एंट्री ही केलेली आहे. ओके, ही आपण ए सिच्युएशनची आपण जर्नल एंट्री केली. आता ही जी 25 आपल्याला एवढी अमाऊंट ॲक्च्युअली त्यांना रीपेएबल आहे किती 26,25,000 अमाऊंट आपली रीपेएबल आहे. ओके, तर आता ही अमाऊंट आपल्याला रीपेएबल कुठल्या सोर्समध्ये आपल्याला रीपेएबल करायची तर त्यांना काय द्यायचं आपल्याला 12% क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर द्यायचे. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करायला लागेल की किती नंबर ऑफ शेअर्स त्यांना मिळतील. आपण जो शेअर जो नवीन जो शेअर्स इश्यू करणार आहे तो 25 रुपये पर शेअर आपण इश्यू करणार आहे. म्हणजे 20 रुपयाचा शेअर आपण 25 रुपयाला इश्यू करणार आहे. म्हणजे इश्यू प्राईस किती आहे त्यांची 25 रुपीज आहे. ओके, म्हणून जेवढे रुपीज त्यांना रीपेएबल आहे त्या रुपीजने आपल्याला 25ला आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर आपल्याला किती नंबर ऑफ शेअर्स नवीन शेअर्स इश्यू होतील ते आपल्याला फाइंड आउट होतात इथे. किती नंबर ऑफ शेअर्स न्यू शेअर्स फाइंड आउट म्हणजे किती नवीन शेअर्स आपल्याला इश्यू करायचे ते इथे फाइंड आउट होतात. तर इथे आपल्याला किती शेअर्स आपल्याला इश्यू करायचे एवढे शेअर्स आपल्याला इश्यू करायला लागतील. 1,05,000 शेअर्स इश्यू हां 1,05,000 शेअर्स आपल्याला इश्यू करायला लागते. बघा कॅल्क्युलेशन करून बघा 1,05,000 इंटू 25 एवढी अमाऊंट आपल्याला रीपेएबल आहे तेवढी अमाऊंट आपली रीपेएबल होईल. ओके, पण आता रीपेमेंट करताना आपल्याला 1,05,000 शेअर्स त्यांना आपल्याला नवीन इश्यू करायचे. ओके, 1,05,000 त्यांना नवीन शेअर इश्यू करायचे. तर नवीन शेअर इश्यूची एंट्री काय होते तर ही एंट्री नवीन शेअर इश्यूची होते. नवीन शेअरची एंट्री काय होणार आहे नॉर्मली नवीन शेअरची इश्यूची एंट्री होणार आहे ॲट प्रीमियमला इश्यू आहे. तर बँक अकाउंट डेबिट टू न्यू शेअर्स अकाउंट टू सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट अशी एंट्री होईल. पण इथे बँक अकाउंट डेबिट होणार नाही आहे कारण की इथे आपण प्रेफरन्स शेअर होल्डरला ती आपण शेअर्स आपण अलॉट करतोय. त्यामुळे इथे प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू न्यू शेअर अकाउंट आणि टू सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट अशी आपली एंट्री होईल. तर इथे प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट आपली डेबिट किती होणार आहे तर त्यांना आपल्याला किती अमाऊंट रीपेएबल आहे तेवढी आपली अमाऊंट आपली डेबिट होणार आहे. किती 26,25,000 ही अमाऊंट जी त्यांना आपण क्रेडिट केलेली तेवढी अमाऊंट इथे डेबिट होईल. न्यू शेअर्स आपण किती आता इश्यू करणार आहोत 1,05,000 इंटू न्यू शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे 20. ओके, 2,10,000 येतात. आणि सिक्युरिटी प्रीमियमची अमाऊंट किती येईल नवीन शेअर्स आपण किती इश्यू करणार आहोत 1,05,000 इंटू सिक्युरिटी प्रीमियमची अमाऊंट किती 5 रुपीज. ओके, एवढी सिक्युरिटी प्रीमियम अमाऊंट येईल. म्हणजे ही टोटल तुम्ही करून बघा तर 26,25,000 येते. म्हणजे एवढी टोटल आपल्या अमाऊंट आपली कॅल्क्युलेट होते. ओके, पहिले मेन्शन करताना थोडंसं आपण रॉंग ॲक्च्युली मी मेन्शन केलं होतं त्यामुळे तुमचं थोडंसं कन्फ्युजन झालं असेल ॲक्च्युली. पण बघा आपण ए सिच्युएशनची एंट्री आपण मेन्शन केली. ए सिच्युएशनची एंट्री मेन्शन केली तर त्यांना रीपेएबल अमाऊंट किती होती 26,25,000 अमाऊंट रीपेएबल होती. तर जेवढी अमाऊंट रीपेएबल होती त्यांना किती शेअर्स आपल्याला इश्यू करायचे तिथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर किती शेअर्स आपल्याला इश्यू करायचे तर 26,25,000 डिवाइड बाय 25 कारण जे नवीन शेअर्स आपण इश्यू करतोय ते 25 पर शेअरला आपण इश्यू करतोय. म्हणजे त्याची फेस व्हॅल्यू किती आहे 20 रुपीज त्याची फेस व्हॅल्यू आहे. पण त्याची इश्यू प्राईस किती आहे 25 रुपीज. तर त्याच्या इश्यू प्राईसने आपल्याला डिवाइड करायचं तर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स आपल्याला कॅल्क्युलेट होतील. म्हणजे नवीन शेअर्स आपल्याला किती इश्यू करायचे तर 1,05,000 नवीन शेअर इश्यू करायचे तर आपल्याला 26,25,000 आपली अमाऊंट आपली रीपेड होईल. ओके, त्यामुळे आपण त्या नवीन शेअर इश्यू केले जर्नल एंट्री केली प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू न्यू शेअर अकाउंट टू प्रीमियम अकाउंट. ओके, कारण आपण ते नवीन शेअर जे इश्यू करतोय ते आपण प्रीमियमला आपण इश्यू करतोय. ओके, नवीन शेअर जे इश्यू करतोय ते प्रीमियमला इश्यू करतोय. म्हणून आता इथे अमाऊंट आली 1,05,000 इंटू 20 ती अमाऊंट आली 21 lakhs रुपीज आणि 1,05,000 इंटू 5 ही अमाऊंट आली प्रीमियमची अमाऊंट आली. त्या दोघांची टोटल केली तर टोटल आपली अमाऊंट रीपेड होते 26,25,000 अमाऊंट आपली रीपेड होते. ही आपली ए सिच्युएशनची एंट्री झाली. आता सेकंड सिच्युएशन आपण बघूया. या सिच्युएशनमध्ये आता कोणाला काही डिफिकल्टी आहे समजलंय तुम्हाला कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे ते. येस सर. आता बी सिच्युएशन आपण बघूया. तर बी सिच्युएशनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी 96%ला डिबेंचर आपला इश्यू करायचा. आता डिबेंचरची प्राईज मी इथे डिबेंचर स्टॉक ऑफ ₹100 ईच मी मेन्शन करतो. इथे मेन्शन नव्हतं केलेलं. ऑफ ₹100 ईच ॲट 96%. ओके, म्हणजे काय मेन्शन केलं की ₹100 जो डिबेंचर स्टॉक होता तो 96%ला इश्यू केलेला. म्हणजे ₹100 96ला इश्यू केलेला आहे. ओके, 100 आपल्याला 96ला आपल्याला इश्यू करायचं आहे. ओके, तर आता आपल्याला नंबर ऑफ शेअर्स किती आहेत बी सिच्युएशन किती जणांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे ते पहिल्यांदा आपल्या इथे मेन्शन करायचं. किती जणांनी ॲक्सेप्ट केलं 20,000 शेअर होल्डरने ॲक्सेप्ट केलेलं आहे. ओके, बी सिच्युएशन 20,000 शेअर होल्डरने ॲक्सेप्ट केलेलं आहे. 20,000 शेअर होल्डर. ओके, तर 20,000 शेअर होल्डरला आपल्याला किती अमाऊंट पहिले ड्यू आहे ती आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. अमाऊंट ड्यू टू 20,000 शेअर होल्डर्स. अमाऊंट ड्यू टू 20,000 शेअर होल्डर आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करतो. जसं हे फाइंड आउट केलं तेच मी मेन्शन करतोय इथे.
अमाऊंट ड्यू टू 20,000 शेअर होल्डर किती असणार आहे, त्यांना फेस व्हॅल्यू आपल्याला किती द्यायला लागेल, तर 20,000 इंटू 100 एवढी त्यांना फेस व्हॅल्यू द्यायला लागेल. आणि प्रीमियमची अमाऊंट किती असणार आहे, 5% अमाऊंट असणार आहे प्रीमियमची अमाऊंट, म्हणून प्रीमियमची अमाऊंट येते 1,00,000 रुपीज. अशा पद्धतीने त्यांना टोटल अमाऊंट ड्यू किती आहे, 21 लॅक्स रुपीज अमाऊंट त्यांना ड्यू आहे. ओके, 21 लॅक्स रुपीज अमाऊंट त्यांना ड्यू आहे. आता आपल्या नवीन शेअर्स किती इश्यू करायचे आहेत, नवीन डिबेंचर्स आपल्याला इश्यू करायचे आहेत, ते किती इश्यू करायला लागतील ते इथे फाइंड आउट करूया आपण. नंबर ऑफ 10% डिबेंचर्स, नंबर ऑफ 10% डिबेंचर. आता आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहोत नंबर ऑफ 10% डिबेंचर. आपल्याला त्यांना टोटल अमाऊंट किती ड्यू होती, 21 लॅक्स रुपीज आहे. तर आपल्याला 21 लॅक्स रुपीजचे आपल्याला न्यू डिबेंचर इश्यू करायचे आहेत. आता आपण नवीन जे डिबेंचर जे इश्यू केलेले आहेत ते किती रुपयाला इश्यू केलेले आहेत, 100 रुपीजचा जो डिबेंचर आहे तो 96ला इश्यू केलेला आहे. म्हणजे त्यांची इश्यू प्राईस किती आहे, 96 रुपीज त्यांची इश्यू प्राईस आहे. ओके, फेस व्हॅल्यू किती आहे, फेस व्हॅल्यू 100 रुपीज आणि इश्यू प्राईस किती आहे, 96 रुपीज. त्यांची फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे आणि इश्यू प्राईज आहे 96 रुपीज इश्यू प्राईज आहे. तर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय करावं लागतं, जी अमाऊंट टोटल रिपेएबल आहे त्या अमाऊंटला आपल्याला इश्यू प्राईजने आपल्याला डिवाइड करायचं. तर आपला नंबर ऑफ शेअर्स आपल्याला नंबर ऑफ डिबेंचर्स आपल्याला फाइंड आउट होतील. तर इथे आपला नंबर ऑफ डिबेंचर्स आपले फाइंड आउट होतात 21,875. ओके, नंबर ऑफ 10% डिबेंचर्स आपले इथे फाइंड आउट होत आहेत. ओके, डिबेंचर्स. ओके, नंबर ऑफ डिबेंचर्स आपले किती फाइंड आउट होतात, 21,875. एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन करताना पहिल्यांदा अमाऊंट ड्यू आपल्याला फाइंड आउट करायची. अमाऊंट ड्यू आले 21 लॅक्स रुपीज आणि नंबर ऑफ डिबेंचर्स आपल्याला नंतर फाइंड आउट करावे लागतात. ते फाइंड आउट करताना आपल्याला जी अमाऊंट ड्यू आहे त्याला डिवाइड बाय इश्यू प्राईजने डिवाइड करा, नंबर ऑफ डिबेंचर्स फाइंड आउट होतील, किंवा नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स असतील ते फाइंड आउट होतील, किंवा नंबर ऑफ इक्विटी शेअर्स असतील ते फाइंड आउट होतील. जे काय नवीन आपल्याला इश्यू करायचे ते नंबर्समध्ये फाइंड आउट होईल. ओके, तर आता आपण हे एंट्री आपण मेन्शन करूया नवीन शेअर इश्यू. पण आता इथे आपल्याला 2 एंट्री पुन्हा करायला लागतील. एक पहिल्यांदा अमाऊंट ड्यू वाली एंट्री आणि नंतर मग रिपेमेंटची एंट्री. मी दोन्ही कॉपी पेस्ट ॲक्च्युली करून घेतो इथे. ही थर्ड एंट्री येईल. अमाऊंट ड्यू वाली एंट्री पहिल्यांदा किती शेअर्सची एंट्री आपल्याला करायची आहे, 20,000 शेअरची एंट्री करायची आहे. म्हणून 20,000 इंटू 100, त्याच्यावर 5% प्रीमियम आलं, टोटल अमाऊंट ड्यू असणार 21 लॅक्स. ओके, इथे मी नॅरेशन चेंज करतो. 20,000 नवीन शेअर्स आपण इश्यू करणार, नवीन जे शेअर्स आहेत ते ड्यू आहेत ते आपण एंट्री मेन्शन केली. आता आपल्याला नवीन जे डिबेंचर इश्यू करायचे ते कितीला इश्यू करायचे, प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिट, ते आपण प्रीमियमला आपण इश्यू करतो. त्यामुळे नॉर्मल केसमध्ये जर्नल एंट्री काय झाली, डिस्काउंटला आपण इश्यू करतोय. तर नॉर्मल केसमध्ये डिबेंचर इश्यूची एंट्री काय झाली असती, अशी एंट्री झाली असते ॲक्च्युली, बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट, अशी आपली एंट्री झाली असती. ओके, पण आत्ता एंट्री होताना बँक अकाउंट डेबिट होणार नाही आहे. तर आपल्याला प्रेफरन्स शेअर आपण अमाऊंट रिसीव्ह करणार नाही आहोत. तर आपण प्रेफरन्स शेअर होल्डरला ते आपण अमाऊंट आपण म्हणजे ते शेअर्स आपण डिबेंचर्स आपण इश्यू करतो. त्यामुळे प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिट, डिस्काउंटला डेबिट ॲज इट इज राहील, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट टू किती पर्सेंट डिबेंचर्स आहे, टू 10% डिबेंचर अकाउंट. ओके, अशा पद्धतीने एंट्री होईल. अमाऊंट किती येईल आता बघा, अमाऊंट येईल ही जेवढी अमाऊंट ड्यू आहे तेवढी प्रेफरन्स शेअर होल्डरला डेबिट होईल 21 लॅक्स. ओके, आणि डिबेंचरची अमाऊंट आणि प्रीमियमची डिस्काउंटची अमाऊंट, डिस्काउंट किती 4 रुपीज डिस्काउंट आहे. नंबर ऑफ शेअर डिबेंचर आपण किती आपण इश्यू करणार ते आपण कॅल्क्युलेट केले 21,875. म्हणून इथे मेन्शन करताना 4 रुपीज डिस्काउंट आहे, 21,875 इंटू 4 ही अमाऊंट येईल, डिस्काउंटची अमाऊंट येईल. आणि इथे डिबेंचर्सला आपण प्रत्येक वेळेस आपण फेस व्हॅल्यूज मेन्शन करणार आहोत. त्यामुळे 21,875 इंटू 100. ओके, एवढी अमाऊंट आपली येईल बघा. ह्या दोघांची टोटल करून बघा, तुम्हाला टोटल फाइंड आउट होईल 21,87,500. ओके, म्हणजे आपले नवीन डिबेंचर्स आपण इश्यू केले आणि ते नवीन डिबेंचर इश्यू करताना आपण डिस्काउंटला इश्यू केलं, डिस्काउंट डेबिट झालेलं आहे आणि डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट झालेले आहेत. ओके, इथे नॅरेशन येईल बिंग 21,875 न्यू 10% डिबेंचर issued to preference shareholder.
ओके, एंट्री नंबर 4 येईल ही. ओके, लास्ट एंट्री आपल्या आता राहिलेली जी पेमेंट कॅशमध्ये जे रिडम्शन आहे त्याची एंट्री. ओके, आता कॅशमध्ये रिडम्शन आहे त्याची एंट्री आपल्याला थर्ड ऑप्शन आपल्या इथे फाइंड आउट करायला लागेल. त्याच्यासुद्धा आपल्याला कॅशमध्ये ॲक्च्युली फक्त अमाऊंट आपल्याला ड्यू किती आहे ती फक्त कॅल्क्युलेट करायला लागेल. ओके, शेवटी आपले किती शेअर्स आहेत, 5000 शेअर्स आहेत. ऑप्शन सी, टू हॅव देअर होल्डिंग रिडीम इन कॅश. त्यांना अमाऊंट ड्यू किती आहे तेवढी आपल्याला फक्त फाइंड आउट करायला लागेल. ही फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला एवढं फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला करायला लागेल. किती नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर होल्डर उरलेले आहेत, 5000 शेअर होल्डर उरलेले आहेत. ओके, तर अमाऊंट ड्यू टू 5000 शेअर होल्डर किती असणार आहे, 5000 शेअर होल्डरची अमाऊंट ड्यू त्यांना किती असणार आहे, तर 5000 इंटू फेस व्हॅल्यू असणार आहे 5000 इंटू 100 आणि प्रीमियमची अमाऊंट असणार आहे 5%. म्हणजे टोटल अमाऊंट आपल्या रीपेएबल किती आहे, 5,25,000 आपली अमाऊंट आपली रीपेएबल आहे. ओके, 5,25,000 अमाऊंट रीपेएबल आहे. मग आता त्याची आपल्याला एंट्री मेन्शन करताना पहिल्यांदा ड्यूची एंट्री करावी लागेल. ड्यूची एंट्री आपली अशाच पद्धतीने सेम होईल ॲक्च्युली एंट्री नंबर 5, 10% प्रेफरन्स शेअर की आपल्याला अकाउंट डेबिट, पण इथे आपल्याला अमाऊंट मेन्शन करताना ती 5000 शेअरची अमाऊंट येईल. 5000 इंटू 10, प्रीमियम येईल 5%, 5 लाख वरती 5% 25,000, टोटल अमाऊंट रीपेएबल असणार आहे 5,25,000. इथे नंबर ऑफ शेअर्स येतील 5000. ओके, तर ह्या ज्या 3 एंट्री ज्या आपण मेन्शन केलेल्या आहेत ना, 1, 2 आणि 3, या तिघांची आपण कंबाईन एंट्री ही ट्रान्सफर केलेली होती. मी पहिले सिच्युएशन तुम्हाला दाखवलेली होती ती. या 3 एंट्री न करता तुम्ही एकच एंट्री ही ट्रान्सफर करून तुमचं कंप्लीट होऊ शकत होतं, पण ती सेपरेट ट्रान्सफर केली तर ते तुम्हाला जास्त समजतं. कारण इथे एवढी अमाऊंट ड्यू होती तेवढी अमाऊंट आपण पेमेंट केली, इथे एवढी अमाऊंट ड्यू होती तेवढी अमाऊंट आपण त्यांना पेमेंट केली. सेम सिच्युएशन, त्यांना एवढी अमाऊंट ड्यू होती, आता आपल्याला तेवढी अमाऊंट आता पेमेंट करायची. आता कॅशमध्ये आपल्याला पेमेंट करायचे, तर कॅशमध्ये पेमेंट करताना आपल्याला एंट्री करायला लागेल प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिट. किती अमाऊंट त्यांना पेमेंट करायची आहे, 5,25,000 टू कॅश और बँक अकाउंट, टू बँक अकाउंट किती, 5,25,000. ओके, बिंग being remaining preference shareholder account settled by issue by cash. ओके, आपली हे आपलं नॅरेशन आता जसं येईल. ओके, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण हे जे केलेलं ना ते आपला प्रीमियम ॲडजस्ट आपल्याला करावं लागणार आहे. फायनल एंट्री आपल्या प्रीमियम ॲडजस्टची आपण एंट्री केलेली नाही आहे अजून. ओके, तर प्रीमियम ॲडजस्टची आपली एंट्री करायला लागेल. इथे होतं 1,25,000 प्रीमियम, इथे होतं 1 लाखचं प्रीमियम, म्हणजे झालं 2,25,000 आणि इथे आहे 25,000चं प्रीमियम. म्हणजे अशा पद्धतीने टोटल प्रीमियम आपलं 2,50,000चं होतं ना, तर प्रीमियम ॲडजस्टची एंट्री आपल्याला करावी लागेल. तर प्रीमियम ॲडजस्टची एंट्री करताना आपण आता आपल्याला ॲक्च्युली पूर्ण प्रॉब्लेममध्ये माहीत नाही आहे की कुठले रिझर्व किती आहेत. तर मी आता PNL अकाउंट डेबिट करतो. इट इज ॲज्युम दॅट की PNL अकाउंटमध्ये ॲक्च्युली तेवढा बॅलन्स अवेलेबल आहे. ओके, तर किंवा सेक्युरिटी प्रीमियममध्ये पण आपल्या इथे बॅलन्स आहे ॲक्च्युली. इथे आपण नवीन जे न्यू शेअर जे इश्यू केले त्या प्रीमियममध्ये तेवढा बॅलन्स आहे ॲक्च्युली 5,25,000. तर आपण सेक्युरिटी प्रीमियम अकाउंट आपण कन्सिडर करूया. सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट डेबिट टू premium on redemption of preference share account to premium on ओके, अमाऊंट आहे 2,50,000. टोटल प्रीमियम जेवढं होतं तेवढं आपण टोटल आपण एकदाच ॲडजस्ट केलेलं आहे 2,50,000. बिंग प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स ॲडजस्टेड. ओके, ओके, अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेममध्ये एकच मेन गोष्ट असं आहे, जे कॅल्क्युलेशन आहे तेच खूप इम्पॉर्टंट आहे. किती अमाऊंट त्यांना ड्यू होती आणि त्यांना किती नंबर ऑफ शेअर्स इश्यू होतील, हेच जास्त इम्पॉर्टंट आहे कॅल्क्युलेशन. किती अमाऊंट ड्यू होते आणि किती त्यांना नवीन शेअर्स इश्यू होतील किंवा डिबेंचर्स इश्यू होतील.
किती अमाऊंट त्यांची ड्यू होती, कॅशमध्ये होती तर किती अमाऊंट त्यांची ड्यू होती ते आपल्याला इथे मेन्शन होईल. ओके, हेच फक्त जास्त इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली कॅल्क्युलेशन करणं या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये. ओके.